यवतमाळ शहराला पर्याप्त पाणी पुरवठा करण्यासाठी अमृत योजनेवर कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले। मात्र प्रत्यक्षात ही योजना अजूनही पूर्ण झाली नसून नागरिकांना 8 ते 10 दिवसाआड पाणी पुरवठा केला जातोय। सदर योजनेची अशी विदारक परिस्थिती असताना गुपचूपपणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिशाभूल करून अमृत योजनेचे लोकार्पण करण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे। पंतप्रधानांची दिशाभूल केल्याप्रकरणी जबाबदार अधिकारी तसेच लोकप्रतिनिधींवर फौजदारी कारवाई करण्याची मागणी काँग्रेसचे कोषाध्यक्ष ओम तिवारी यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली आहे।